Next article is cell junctions. आपल्याला माहिती आहे की ॲनिमल सेलमध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस फार कमी आहेत, पण त्या दोघांच्या मध्ये दोन सेलच्या मेम्ब्रेन जे आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंक्शन्स असतात. कुठं टाईट जंक्शन आहे, कुठं गॅप जंक्शन आहे, कुठं ॲडेरिंग जंक्शन्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे जंक्शन्स या सेल्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपण आता स्टडी करूया सेल जंक्शन्स. दीज आर थ्री मेन टाइप्स. लाईक फर्स्ट इज, there are three main types. First is occluding junctions. Then second type is anchoring junctions, and third type is communicating junctions. So there are three main types of junctions like occluding junctions. म्हणजे लिकेज होऊ नये, वॉटरप्रूफ करण्याचं काम हे जंक्शन करतं. अँकरिंग जंक्शन, इट ॲक्ट्स ॲज अ सिमेंटिंग मटेरियल दोघांमध्ये, आणि दोन सेलच्या मध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी कम्युनिकेशन करणारे हे जंक्शन्स आहेत. आता ऑक्लुडिंग जंक्शनचं एक्झाम्पल आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. टाईट जंक्शन. समजा ही एक सेल आहे. आपण ही एक सेल घेतली आणि किंवा फार मोठी गरज नाही आपल्याला एवढी. इथं एक सेल आपण घेऊया आणि त्याच्या शेजारी आणखी एक सेल आपण विचारात घेऊ. आता एवढे काही मोठे गॅप नाही आहे, परंतु आपल्याला समजण्यासाठी हे केलेलं आहे. तर या दोन सेल्स आहेत. या दोन सेल्स मध्ये आता इंटरसेल्युलर स्पेस आहे, परंतु त्याच्यातून काही जाऊ द्यायचं नाही. आपल्याला वॉटर टाईट करायचंय, लिकेज होऊ द्यायचं नाही. तर त्याच्यासाठी इथं जवळपास, आता हे त्याच्यावरती इथं हे तर आपल्याला माहित आहे बेसमेंट मेम्ब्रेन आहेच. तर या ठिकाणी 40 डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटीन्स आर इन्वॉल्व्ड. परंतु या 40 टाइप्स पैकी दोन प्रोटीन्स ऑक्लुडिंग आणि क्लाउडिंग प्रोटीन्स जे आहेत ते प्रोटीन्स यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. तर इथं जे कनेक्शन दिलेलं आहे हे टाईट जंक्शन आहे, आणि या टाईट जंक्शन मध्ये हे दोन टाईपचे प्रोटीन्स येतात, ऑक्लुडिंग प्रोटीन्स आणि क्लाउडिंग प्रोटीन्सचे. आणि त्याचबरोबर इथून आपल्याला सेलमध्ये माहिती आहे, सेलमध्ये वेगवेगळ्या इंटरमिडिएट प्रोटीन्स आहेत. ॲक्टिन प्रोटीन आहे, तर हे ॲक्टिन प्रोटीनचे धागे आहेत. हे ॲक्टिन प्रोटीन आहे, हे ॲक्टिन प्रोटीन आहे. तर
ऍक्टिन प्रोटीन या साईडला दिसतात, थ्रेड्स 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 त्याचे. आणि मध्ये इथं कनेक्शन जे आहे ते ऑक्लुडिंग प्रोटीन्स आणि क्लाउडिंग प्रोटीनचं आहे. आणि मग हे वॉटर टाईट जंक्शन तयार होतं. लिकेज होऊ देत नाही, प्रिव्हेंट. यामधून काही लिकेज होणार नाही, इकडून इकडं काही जाणार नाही, इकडून इकडं काही जाणार नाही, नो लिकेज. अशा प्रकारचे टाईट जंक्शन्स आपल्याला सेल्समध्ये पाहायला मिळतात. हा एक टाईप झाला, पहिला टाईप झाला. इथं सील केलं आणि लिकेज होऊ न देण्यासाठी हे जंक्शन्स मदत करतात. त्याच्यानंतर सेकंड टाईप जो आहे हा कशासाठी आहे? दोघांच्या मध्ये सिमेंटिंग. इट फॉर्म्स सिमेंटिंग मटेरियल बिटवीन टू ॲडजसंट सेल्स. अँकोरिंग. आता याच्यामध्ये सब टाईप जे केलेले आहेत, वन आहे ॲडेरिंग जंक्शन. अडेरिंग जंक्शन. आता अडेरिंग जंक्शन मध्ये इथं या सेल्स तर आपण काढूया. ही सेल आहे, ही सेल आहे, या सेल्स आहेत. आणि याच्यामध्ये जे जंक्शन इथं आहे दोन सेलच्या मध्ये, हे सिमेंट आहे. सिमेंट कशाचं आहे? हे कॅडेरिन नावाच्या प्रोटीनचं आहे. कॅडेरिन नावाच्या प्रोटीनचं आहे. आणि इकडं धागे तर असणारच आहेत, ॲक्टिन ॲक्टिन. ॲक्टिनचे धागे आहेत. हा कॅडेरिन नावाचं प्रोटीन आहे. आणि त्याचबरोबर याच्या खालच्या बाजूला पाहिलं तर इथं काय असणार आहे? बेसमेंट मेम्ब्रेन. आणि या बेसमेंट मेम्ब्रेनला सुद्धा जोडलेलं आहे. इंटिग्रिन प्रोटीन आहेत, त्याच्या साह्यानं जोडलेला आहे. म्हणजे कॅडेरिन प्रोटीन्स म्हणजे इथं कॅडेरिन प्रोटीन आणि इंटिग्रिन प्रोटीन्स यांनी हे जोडलेले आहे. दॅट ॲक्ट्स ॲज अ सिमेंटिंग मटेरियल. सिमेंट सारखं आहे. अँकरिंगचं काम इथं केलं जातंय. हे झालं ॲडेरिंग जंक्शन. त्याच्यानंतर याचा सेकंड टाईप आहे डेस्मोसोम. डेस्मोसोम. आता डेस्मोसोम मध्ये इथं समजा सेल आहे ही. आणि ही एक सेल आहे. आणि या दोन्ही सेल बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट झालेल्या आहेत. या दोन्ही सेलला इथं कनेक्ट कोणी केलंय? कॅडेरिन प्रोटीननं केलंय. आपण सांगितलेलंच आहे, कॅडेरिन प्रोटीननं केलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर इथं या साईडला हे जे आहेत तर ते इंटरमेडिएट प्रोटीन आहेत सेलमधले. असं त्यांचं नेटवर्क तयार होतं.
आणि त्याच्यानंतर थर्ड टाईप जो याचा आहे हेमी डेस्मोसोम, त्याच्यामध्ये सुद्धा सेल आहे, ही त्याच्या शेजारी आणखी सेल आहे. अशा या दोन्ही सेल दिसत आहेत. या कशावरती रेस केलेल्या आहेत? बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस केलेल्या आहेत. आणि बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस केलेल्या आहेत. आणि इथं काय जोडलेलं आहे? इथं प्रोटीन आहेत. इथं प्रोटीन आहेत. कोणते? इंटिग्रीन प्रोटीन. इंटिग्रीन प्रोटीन्स आहेत त्यामध्ये. आणि मग इथून जे आत येणार आहेत, हे इथून जे आत येणार आहेत ते इंटरमिडिएट आहेत. हे इथं जसे आहेत इंटरमिडिएट, तसे हे इंटरमिडिएट सेल लेवलला. अशा प्रकारे बेसमेंट मेम्ब्रेनला ही सेल फिक्स करण्याचं काम हेमी म्हणजे हाफ डेस्मोसोम आपण इथं म्हणू शकतो. आणि बेसमेंट मेम्ब्रेनला सेल या जंक्शननं जोडलेली आहे. तर हे जे 3 टाईप आहेत, सब टाईप आहेत, सिमेंटिंग मटेरियलचं काम करतात. 2 सेलमध्ये फर्मनेस जोडण्याचं काम करतात. 2 सेलना जोडण्याचं काम इथं केलं जातं. वेगवेगळे प्रोटीन्स त्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. याचा स्टडी आपण केलेला आहे. त्याच्यानंतर थर्ड टाईप आहे कम्युनिकेटिंग जंक्शन. या कम्युनिकेटिंग जंक्शनचं एक्झाम्पल आहे गॅप जंक्शन. गॅप जंक्शन सोपं आहे. समजा ही एक सेल आहे, ही दुसरी सेल आहे, ही दुसरी सेल आहे. या 2 सेल्सना जोडणारे इथं कोनाक्झिन प्रोटीन आहे. 6 प्रकारचे कोनाक्झिन प्रोटीन्स असतात. या सेलचं कनेक्शन आहे, या सेलचं कनेक्शन आहे, आणि या दोन्ही सेल्सना जोडणारे हे काय आहेत? कोनाक्झिन प्रोटीन्स आहेत. प्रोटीन्स आहेत. त्यांनी काय केलंय? इथं दोघांना जोडलंय, एक चॅनल तयार केलंय. आणि अशा प्रकारचं एक्झाम्पल आपण पाहतो प्लांट सेलमध्ये प्लाझ्मोडेस्माटा, हे त्याचं एक्झाम्पल आहे. प्लाझ्मोडेस्माटा. आणि इकडं समजा आयन्स ट्रान्सपोर्ट करायचं असतील, त्यानंतर स्मॉल मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट करायचे असतील, लार्ज मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट करायचे असतील, तर वेगवेगळ्या प्रकारचे हे आयन्स, स्मॉल मॉलिक्युल्स, लार्ज मॉलिक्युल्स यांचा ट्रान्सपोर्ट या ठिकाणी केला जातो. आणि इथं समजा हे एक चॅनल आहे, टनेल आहे. समजा हा टनेल आहे. या टनेलच्या भोवती 1, 2 किंवा आपण दुसऱ्या कलरनं काढू. या टनेलच्या भोवती 1, 2, 3, 4, 5 आणि
1 2 3 4 5 6 6 प्रोटीन्स. आणि मध्ये टनेल आहे, बोगदा आहे. याच्या सहाय्यानं वेगवेगळ्या टाईपचे आयन्स, स्मॉल मॉलिक्युल्स किंवा लार्ज मॉलिक्युल्स यांचा ट्रान्सपोर्ट केला जातो. तर अशा प्रकारचे जे जंक्शन्स आहेत, तुम्हाला माहिती आहे गॅप जंक्शन्स, दिस गॅप जंक्शन्स आर मोर इन न्यूरॉन्स, कारण न्यूरॉनमध्ये आयन्स एक्सचेंज करायचे असतात. मोठ्या प्रमाणावर Na+K+ एक्सचेंज करायचे असतात, त्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅप जंक्शन्स असतात. सो दीज आर व्हेरियस टाइप्स ऑफ सेल जंक्शन्स. थँक यू व्हेरी मच.